नमस्कार मित्रांनो, शब्दस्पर्शी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आजच्या कथेचं नाव आहे टपरीवाला। लेखन गोविंदा जवेरी। कथा सुरू करण्याआधी जे कोणी या चॅनलवर पहिल्यांदा आले आहे त्यांनी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग वेळ न घालवता कथेला सुरुवात करूया। माणगावहून पुण्याकडे जाताना लागतो तो तामिनी घाट। पावसाळ्यात ह्या घाटात निसर्ग आपल्या सौंदर्याचं अप्रतिम प्रदर्शन घडवतो। सर्वत्र हिरवंगार पसरलेलं गवताचं गालिच, डोंगर माथ्याला टेकलेलं ढग आणि वळणाच्या रस्त्याने उतरणाऱ्या गाड्या। ह्या घाटात पावसाळ्यात अनेक लोक पर्यटक म्हणून येतात। सर्वत्र धबधबे आणि त्यात मजा लुटणारे पर्यटक। असं म्हणतात, इथे घाटात रस्ता होण्यापूर्वी जंगलाची पायवाट होती। माझे आजोबा सांगायचे, त्या डोंगराच्या पलीकडं पुणे आहे, पुणे। तिथले आदिवासी लोक पायीच पुण्याला जायचे, पण हे जंगल खूप घनदाट असल्यामुळं गावातली लोक या रस्त्याने जायला घाबरायची। अनेक आदिवासींना वाघाने किंवा काही जंगली प्राण्यांनी खाल्ल्याच्या गोष्टी इथे खूप प्रचलित आहेत। पण आत्ता सरकारने मोठा रस्ता बनवला आहे, सतत गाड्यांची रेलचेल असते। सखाराम हा बिबवेवाडीत गावात राहणारा एक गरीब माणूस। बिबवेवाडी म्हणजे याच घाटातल्या डोंगरावर असलेलं गाव तसं रस्त्यापासून किमान 5 किलोमीटर अंतरामध्ये जंगलात होतं। रस्त्यापासून गावात जाणाऱ्या फाट्यावर सखारामने एक छोटीशी चहाची टपरी टाकली होती। बायको आणि हा दिवसभर टपरीवर असायची। संध्याकाळ झाली की बायको गावात घरी निघून जायची। पावसाळ्याच्या मोसमात खूप पर्यटक असायचे, म्हणून सखाराम संध्याकाळी अगदी 9 वाजेपर्यंत टपरीवरच असायचा। त्या दिवशी पाऊस रिमझिम होता। श्रावण महिना, ऊन पावसाचा खेळ दिवसभर चालू होता। संध्याकाळ होता होता संपूर्ण घाटात धुकं पसरलं। इतकं दाट की रस्त्यानं जाणाऱ्या गाड्या पण कमी झाल्या। घाटात दूर दूर नजर टाकली की असं जाणवायचं, अनेक गाड्या रस्त्याच्या बाजूलाच उभ्या आहेत, कारण त्यांचे लाईट हलेनासेच झाले। धुकंच एवढं दाट होतं। सखारामची बायको एव्हाना आपल्या घरी निघून गेली होती। संध्याकाळ झाली होती, अंधार पडायला सुरुवात झाली होती। सखारामनं वर वाशाला अडकवलेला पेट्रोमास काढला, खाली जमिनीवर बसला आणि पंप मारून तो पेटवला। वर स्टोवर चहा उकळत होता। नजर टाकावी म्हणून तो उठला। तेवढ्यात समोर एक माणूस अंगावर घोंगडं घेऊन उभा होता। तो दिसायला एवढा विचित्र होता की सुरुवातीला सखारामला मनातून भीतीच वाटली। तो घाबरला। पाऊस अजिबात नव्हता, पण थंडगार वारा सुटला होता। त्या माणसाच्या घोंगडीला घाण वास येत होता। माणूस तसा 30-35ला असावा, पण दिसायला एकदम विद्रूप। काय, कुठं निघालास? सखारामनं आपल्या बोलक्या स्वभावाने विचारलं। चहा दे र, तो माणूस बोलला। त्याच्याकडे बघून वाटत नव्हतं की तो पैसे वगैरे देईल। 4 रुपये होतील, सखाराम हळूच बोलला। देतो र। सखारामनं चहामध्ये चमचा घोटवला आणि बाजूलाच असलेल्या प्लास्टिकच्या कपमध्ये किटलीतून चहा भरला। हात पुढे केला। हा घे चहा। त्या माणसाने घोंगडीतून हात बाहेर काढला। त्याचा हात बघून सखाराम घाबरला। त्याला घामच फुटला। त्यानं पटकन हातातला चहा असलेला आपला हात मागे घेतला आणि
थोडा मागे सरकला. हे हे काय? त्याचा हात म्हणजे फक्त हाडांचा सापळाच होता आणि त्यामधून रक्त गळत होतं. अरे काय नाही, ते अस्वलानं खाल्ला. सखारामची बोबडीच वळली. सखारामने ग्लास पुढे टेबलावर ठेवला आणि तो पुन्हा मागे सरकला. त्या माणसाने तो ग्लास उचलला आणि सखारामकडे पाठ करून उभा राहिला. ह्याला काय समजेना, नक्की हा काय प्रकार आहे. गावात आपण खूप ऐकलं होतं, ह्या घाटात भुताटकीचे प्रकार आहेत ते. आता मात्र सखारामला चांगलाच घाम फुटला होता. धारिष्ट करून त्यानं विचारलंच, कुठं आणि कधी खाल्ला र अस्वलानं? लय वर्ष झाली त्याला. अरे पण रक्त अजून गळतंय. तो माणूस पुन्हा मागं वळला आणि सखारामकडं बघून हसायला लागला. त्याने डोळे मोठे केले आणि अंगावरच्या घोंगडीत आत शिरला. आता सखाराम समोर फक्त घोंगडी दिसत होती. त्यातला माणूस गायब झाला होता. सखाराम तसाच तिथून पळाला. रस्त्यानं धावता धावता त्याची एक चप्पल पायातून निघायला लागली. मागे वळून बघतो तर तो हाडांचा सापळा याच्या मागेच उभा होता. जोर जोरानं आजूबाजूच्या झाडांमधून वेगवेगळे विचित्र आवाज येत होते. जीव घेऊन सखाराम पळत सुटला. धावत धावत धापा टाकत रस्त्यानं बोंबलत, वाचवा वाचवा भूत भूत असं करत सखाराम कसा तरी घरी पोचला. आल्या आल्या तो घरात शिरला आणि त्याने दरवाजा खाड करून बंद केला. वरची कडी लावली आणि घाबरून भिंतीला पाठ टेकून खालीच बसला. डोक्याला हात लावून काहीतरी तोंडातल्या तोंडात बडबडत होता तो. बायको चुलीपाशी भाकऱ्या टाकत होती. ती पण झटकन उठली, नवऱ्याजवळ गेली. तिनं विचारलं, काय व काय झालं? सखारामची बोबडीच वळली होती. भूत टपरीवर भूत होतं. आव काय झालं नीट सांगा. सखारामने बायकोला झालेली सगळी हकीकत सांगितली. आव पण गॅस बत्ती तिथंच टाकून आलात वय, आणि स्टोव पण तसाच टाकून आलात. अहो काय म्हणावं तुम्हाला. जाऊ द्या, आपण सकाळी जाऊन बघू. दुसऱ्या दिवशी दोघे पण टपरीवर जायला निघाले. बायको रस्त्याने जाताना भेटेल त्या बाईला सांगत होती, भूत दिसलं काल टपरीवर. हो भूत होतं, गॅस बत्ती बी टाकून आलं तिकडे. दोघे पण टपरीवर पोचले. समोर बघतात तर टपरीचा अर्धा भाग कोसळलेला होता. स्टोव आणि टोप खाली पडलेला. पेट्रोमासच्या काचेचा चुरडा झालेला. बाकडा रस्त्याच्या बाजूला गेला होता. त्या टपरीची संपूर्णपणे नासधूस झाली होती. पण त्या टपरीच्या जागेपासून पुढे रस्त्यापर्यंत जमिनीवर कोणाचं तरी रक्त सांडलेलं दिसत होतं. गावातल्या खूप लोकांना फाट्यापासून गावाच्या वेशीपर्यंत असं रक्ताचं सडं अधूनमधून दिसत होतं. असं लोकही बोलत होती. पण त्यांना वाटायचं एखाद्या प्राण्याने कोणाची तरी शिकार केली असावी. आता दोघांनी पुन्हा नवीन टपरी टाकली आहे, पण गावाच्या फाट्यावर नाही, जवळच झालेल्या एका रेस्टॉरंटच्या बाजूला. आता सखाराम आणि त्याची बायको अंधार पडायच्या आधीच घरी निघून जातात.